महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असलेल्या डांबरखेडा पुलावर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे. पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी बसवण्यात आलेली लोखंडी कमान कोसळून थेट रस्त्यावर पडली आहे. मात्र ही घटना घडूनही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC कुंभकर्णी झोपेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? पुलाच्या सुरक्षेसाठी आणि मर्यादित उंचीच्या वाहनांसाठी ही लोखंडी कमान उभारण्यात आली होती. मात्र तांत्रिक बिघाड किंवा धडकेमुळे ही कमान आता रस्त्यावर लोळत आहे. यामुळे पुलावरून चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता डेथ ट्रॅप बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात ही कमान न दिसल्यास भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाचे आंधळे प्रेम. एकीकडे हा रस्ता आंतरराज्यीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि MSRDCचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासन पुलावर अडथळा असतानाही वाहतूक नियमन किंवा बॅरिकेडिंग लावण्याचे साधे सौजन्य दाखवलेले नाही. MSRDC रस्ते देखभालीचा दावा करणारे हे विभाग कमान हटवण्याबाबत अद्यापही हालचाल करताना दिसत नाहीत. प्रवाशांचा संताप. हा रस्ता 3 राज्यांना जोडतो. हजारो वाहनांची ये-जा असते. प्रशासनाला एखादा मोठा बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे. कमान रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जर 24 तासांच्या आत ही कमान हटवून रस्ता मोकळा केला नाही तर होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी MSRDC आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल. स्थानिक नागरिक. आता तरी संबंधित प्रशासन या दमदार बातमीची दखल घेऊन ही कमान हटवणार की पुन्हा एकदा फाईल वर्कमध्येच मग्न राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी न्यूज नेटवर्क. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.